एकल महिला सम्मान आंदोलन के अंतर्गत महिला एवं बाल विकास विभाग अकोला, मानस फाउंडेशन, सेवा धर्म शिक्षा एवं बहुउद्देशीय संगठन अकोला, एनकरेज एजुकेशनल फाउंडेशन के सहयोग से एकल महिला परिषद और परिचय सम्मेलन का आयोजन किया गया। एकल महिला परिषद एवं परिचय मेळावा कौलखेड़ के जानोरकर मंगल कार्यालय में आयोजित किया गया। जिला महिला एवं बाल विकास समिति की अनिता गुख ने समारोह की अध्यक्षता की। मानस फाउंडेशन के दत्तात्रेय लहाने ने परिचय दिया। कार्यक्रम में लहाने ने महिलाओं के मुद्दों और विकास पर गहन मार्गदर्शन प्रदान किया। मुख्य अतिथि जिला महिला एवं बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर, रजिया सुल्ताना और आरती टाकलकर थी। एकल महिला सम्मेलन एवं परिचय मेळावा के लिए विशेष सहयोग एवं मार्गदर्शन नरेश मानकर, डॉक्टर नेहा मानकर, तुषार हांडे, प्रोफेसर शिवराम बावस्कर, गजानन हरने और राजू लाडुलकर का मिला। जिलाधिकारी कुंभार ने कहा कि एकल महिलाओं ने कुरीतियों, परंपराओं और अंधविश्वासों को त्याग कर अपना सर्वांगीण विकास करना चाहिए। एकल महिला परिषदेचा कार्यक्रम जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केला। खरं म्हणजे आपल्या प्रगत महाराष्ट्रामध्ये आजही सुद्धा विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिलांचे खूप मोठे प्रश्न आहेत। विधवा महिलांना आजही अपमानास्पद जीवन जगावं लागतं। विविध ठिकाणी त्यांना अपमान सहन करावा लागतो। त्यांना धार्मिक कार्यात, शुभ कार्यात त्यांना सहभागी केले जात नाही आणि यासोबतच त्यांच्या अर्थार्जनाचा सुद्धा मोठा प्रश्न असतो। त्यांच्याजवळ पैसा नसल्यामुळे लेकराबाळांची व्यवस्था होत नसल्यामुळे अनेक अन्य अत्याचाराला त्यांना बळी पडावं लागतं। ही निश्चितपणे एक वस्तुस्थिती आहे। त्याचबरोबर त्यांना शासकीय योजनांची माहिती अनेक महिलांपर्यंत पोहोचली नाही, ती महिलांनी पोहोचली की नाही आणि आपल्या समाजामध्ये एखाद्या महिलेला तिचा मूल असलं तर तिचा पुनर्विवाह तिचा होऊ नये असा एक समाजात एक प्रघात आहे। अनेक समाजामध्ये तो प्रघात आहे। तर त्या संदर्भात आम्ही या मानस फाउंडेशनच्या वतीनं आणि या 2-3 संस्थेच्या वतीनं या ठिकाणी हा एकल महिलांचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, परिषदेचा कार्यक्रम घेतला।